किंवा आधार कार्डवरती काय ती नाही, तर तुम्ही ज्या नावाने तिथे टाकलेलं आहे तर त्या नावानेच, कारण का मागे एका विद्यार्थ्यांनी काहीतरी चुकीचं नाव टाकलेलं, तर सर्टिफिकेट वरती पण चुकीचंच नाव टाकलं, वडिलांची स्पेलिंग उलटपालट काहीतरी केली असेल, मला माहिती नाही. तर एकदा तुम्ही जे सबमिट केलं ते सबमिट झालं आणि त्याच्या कन्फर्मेशन साठी एकदा तुम्हाला परत ओटीपी ऑफिस मधून फोन आला असेल, ओटीपी द्या, आणि तुम्ही ओटीपी दिला याचा अर्थ काय की तुम्ही त्या कोर्स साठी काय दाखवला, इंटरेस्ट दाखवला, शो इंटरेस्ट केला, आणि तो शो इंटरेस्ट झाल्यानंतर तुमचं नाव कन्फर्म झालं आणि तुम्ही आता क्लासमध्ये यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं क्लासमध्ये नाव आहे तोच विद्यार्थी क्लासमध्ये बसतो, हे त्या निमित्ताने काय झालं, कन्फर्म झालं. कारण आधारशी तुमचं नाव लिंक आहे, त्याच्यामुळे तुमची परवानगी घेऊनच तुम्ही ऍडमिशन क्लासमध्ये घेतलेलं आहे हे सिद्ध होतं. बऱ्याच वेळा काय होतं की सरकारी योजना असले की कोणी येऊन बसतं, कसं येऊन बसतं, नाव भलत्याच असतं आणि बसतो भलताच, म्हणजे आईचं नाव येत असतं, मुलगी येऊन बसतं. तर असं कोणतेही या क्लासमध्ये होत नाही किंवा होऊ शकत नाही. त्यासाठी हे सिद्ध पोर्टलमध्ये काय केलेलं आहे, भारत सरकारने